नमस्कार यूट्यूब फॅमिली. चला उद्याची तयारी चालू आहे इळामुशाची. चला भाजी शिजली का आपण बघूया. तुम्ही बघू शकता आता भाजी शिजलेली आहे. चला शुभांगी काय करत आहे बघूया. अंधार भरपूर पडलेले आहे, थंडी भरपूर आहे. सर्व शेतकरी रातभर जागे असतात आजचा दिवस. तर बघूया आपण शुभांगी काय करत आहे. चला आपण बघूया काय करत आहे काय नाही. बघा काय केली ती. कशाच कूट. पोळ्या करायला. हा पोळ्या करायला. पोळ्या कशा पोळ्या करायच्या त्या. पुरणाच्या. बघा मित्रांनो शुभांगी कशी दिसायला तरी करायला. शुभांगी कशी चेष्टा करते बघितलं का माझी. कशी बोलते बघा. शेंगदाण्याचं कूट आहे आणि मला म्हणते पोळ्या आहेत त्या पुरणाच्या. बघितलं का कसं बोलते. बघितलं. हां अशी पाहिजे गावठी शुभांगी. आता नाव ठेवतो आता गावठी शुभांगी. बघा पोळ्याची आल्यापासून गावठी झालं. पोळ्याची तयारी बी झालेली आहे. नंबर आहे बघा. बनतो राहील. उंडेचं पीठ बी ती म्हणून तयार झालेलं आहे. आता रातभर उंडे वगैरे तयार करायचे आहेत. आता बघा उंडे कसं तयार करतात. करा हो गावठी गावठी शुभांगी. ओ गावठी शुभांगी करा बघायला. मला येत नाही हो म्हणून तुम्हाला करा म्हणालो आहे. बघा आता शुभांगी कशी तयार करते उंडे. शेंगदाण्याच्या पोळ्याची तयारी झालेली आहे. लगेच हात कशाला धुतले. बघा पीठ मळायचं वेगळं. पोळ्याला 5 चपात्या होत्या. पोळ्या आता करायच्यात का. मग हां का सकाळी. पिठाचं तुम्ही बघू शकता मित्रांनो आता उंड्याची तयारी चालू आहे. एवढं लागलं मग झोप पुढं काय नाही काय. नुसतं भाजला काय करायचं. सकाळी उठल्या त्याच्या बनवायची फक्त. बाहेर थंडी भरपूर सुटलेली आहे त्यामुळे आम्ही मध्ये बसलेलो आहे. आमचा स्वयंपाक बाहेरच आहे म्हणून चुलीवर. चुलीवर चालू आहे का. मग कशावर चालू आहे. बघा गावठी शुभांगी कशी बोलते बैल का. बघा कसं उंड तयार करत आहे याळा आमुष्यासाठी. या की करा. नुसतं बोलायच लागलं. इथं मला गोल सुद्धा यायला करायला. चपटे करायचं. हां तसे. हां बघितलं का एक उंडा तयार झाला आहे. तुमच्यात कसं असते. गोल असते का चपटा असते का असलं नसते. खायला तर जातीस का नाही. नाही बाबा. बाहेर भाजी सांडल. भाजी शिजल्या बाहेर. झालं आता तवाच मांडायचं एवढं झालं. बघा उंडे तयार केले आहे शुभांगी. करा की. मला येत ना बा. बारीक मोठं व्हायला माझं. बघा कसे उंडे तयार करत आहे. जाऊ द्या. चुरा करून जाते पोटात. चांगलं शिजू द्या नाही तर पोट दुखल. पाणी ठेवले घाला. ठेवलं. किती होते ते उंडे ह्याच्यात. होय बस झालं घरातल्या पुरते. आणि बाहेरचे आल्यावर खीर पाजायचे. खीर. बघा मित्रांनो शुभांगी कशी बोलते बघितलं का. तोंडाला दमत नाही. प्रश्नाला उत्तर आहेत. का बसल्या बोला झालं माझं हे झालं की. बघा उंडे तयार होत आलेले आहेत शुभांगीचे अशा प्रकारे. ती एक लागून बसलं की एक लिंबू काम झाल्यावर आणलं बरं झालं मला. पोळ्या करायला पीठ सांगितलंय मी. तवा आणलंय मी पण सांगितलेलं. म्हणलं सकाळी. चला आपण आता उंडे तयार करूया. पुढचं काम पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो तुम्हाला. उंडे तयार झालेले आहेत.
चला आपण आता ह्याला पडतील गरम पाण्यामध्ये उकडायला घालूया. चला गावठी शुभांगी आणि मी. बघा मित्रांनो, आता उंडे उकडायला घालायचे आहेत. इकडे लाईट नसल्यामुळे अंधार पडलेला आहे, तुम्ही बघू शकता. जाळ घाल जरा त्याच्या खाली. बघा उंडे तयार झालेले आहेत आणि गरम पाण्यामध्ये उकडायला घालत आहे, ज्वारीच्या पानामध्ये. किती वेळ लागते का त्याला? 10-15 मिनिट. होय. बघा आता ह्याला 10-15 मिनिट लागतात. ह्याला उकडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे उंडे उकडायला घातलेले आहेत शुभांगीनं. चला आता तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये दाखवतो काय करायचं आहे. बघा मित्रांनो, उंड्याखाली जाळ घातलेला आहे, उंडी शिजत आहे ह्याच्यामध्ये. चला आता इकडं शुभांगी काय करत आहे बघूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. थंडी भरपूर सुटलेली आहे. बघा आमचा बाहेर चुलीवर स्वयंपाक चालू आहे. आता हे काय करलं हो? उंडे तर शिजायला टाकलेत होय. ओ गावठी शुभांगी, काय करलं हे? हा पोळ्या. बघा पोळ्या निवदाची तयारी चालू आहे. पोळ्याची आणि निवदाची तयारी चालू आहे. 11 वाजलेले आहेत. उद्याची इळामोशाची तयारी चालू आहे. बघा आता किती वाजतील? 12. बघा 12 म्हणत आहे शुभांगी. निवद पोळ्या वगैरे करून ठेवायच्या आहेत. सगळं आजच करताय का सकाळी? भाज्या सकाळी करायची. भाजी तर शिजली, उंडे झाले, आता राहिले निवदन पोळ्या. एवढं झालं की झालं. तुम्ही बघू शकता मित्रांनो, निवदाची आणि पोळ्याची तयारी चालू आहे. थंडी वाजली का नाही? थंडी वाजायला नाही तुम्हाला? गरम आले. बघा शुभांगीला गरम आले म्हणून बोलून गरम आले. काय शेकत बसला उगा जाळावून म्हणून तुम्हाला गरम आले. या इकडे लाटा येतो का? येतो की. मला आला असं तुम्ही जाऊन झोपले असतो की मग. तर लय केलं. बघा शुभांगी कसं निवद करते बघितलं का? गोल गरगळीत निवद करले बघा शुभांगी, आहे का? बघा आता तव्यामध्ये निवद भाजून घेत आहे. अशा प्रकारे निवद तयार होत आहेत. बंटी स्वरा झोपली काय? हा आज लवकर झोपले. बघू शकता मित्रांनो, आता सगळी तयारी झालेली आहे. निवद फक्त राहिलेले आहेत आणि पोळ्या. तर आजचा ब्लॉग इथंच पूर्ण होत आहे आपला. आज जर अजून काय असेल तर तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. आता सध्या इथंच समाप्त करतो आपला व्हिडिओ. बाय बाय मित्रांनो. आपण भेटूया उद्या सकाळी शेतामध्ये पूजा करताना आणि जेवण करताना. बघा शुभांगी हसत आहे. ओके बाय बाय मित्रांनो.